सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात बोललं तर काय होऊ शकतं? जास्तीत जास्त ट्रोलिंग होईल, बरोबर. पण जर धमक्या यायला लागल्या तर, आणि या धमक्यांना जेव्हा कोणीतरी थेट आव्हान देतं तेव्हा प्रकरण खूप मोठं होतं. आज आपण अशाच एका प्रकरणावर बोलणार आहोत ज्यात नितेश कराळे यांनी घेतलेली भूमिका खूप महत्त्वाची आहे. सुरुवात करूया नितेश कराळींच्या याच वाक्याने. ते म्हणतात, सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलणारी माणसं कमी नाही झाली पाहिजे, ती निर्माण झाली पाहिजे. खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण प्रकरणाचा आत्मा आहे. पण त्यांनी इतकी मोठी भूमिका अचानक का घेतली? चला पाहूया. तर या सगळ्याची सुरुवात झाली धमक्यांपासून आणि त्याला मिळालेल्या एका जाहीर पाठिंब्यामुळे. झालं असं की सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या 2 लोकांना धमक्या येऊ लागल्या आणि मग नितेश कराळे यांनी थेट पुढे येऊन त्यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आता हे 2 लोक आहेत तरी कोण ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं? तर एक आहेत रविराज साबळे. ते शेतकऱ्यांचे सल्लागार म्हणून काम करतात आणि सरकारची चुकीची धोरणं उघड करतात. आणि दुसरे आहेत त्रिशूलदादा पाटील, जे आपल्या खास मराठवाडी बोलीतून थेट सरकारवर टीका करतात. याच दोघांना अलीकडे काही कायदेशीर नोटिसा आल्या आणि धमक्याही मिळाल्या. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कराळे स्वतः सांगतात की त्यांचे आणि साबळेंचे पूर्वी काही मुद्द्यांवरून मतभेद होते, पण ते सगळं बाजूला ठेवून त्यांनी पाठिंबा दिला. का? कारण त्यांच्या मते सरकार कुणाचंही असो, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, त्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोललंच पाहिजे. हे समाजासाठी गरजेचं आहे. पण प्रश्न हा आहे की नितेश कराळे इतक्या आत्मविश्वासाने हे सगळं का बोलतायत? कारण त्यांच्यासाठी हा लढा काही नवीन नाहीये. त्यांनी हे सगळं स्वतः अनुभवलंय आणि त्याच अनुभवांच्या जोरावर ते या दोघांना धीर देत आहेत. कराळे त्यांना सरळ सांगतात, अशा नोटिसांना अजिबात घाबरू नका. माझ्याकडे तर अशा नोटिसांचा एक मोठा गठ्ठाच पडून आहे. ते हेही सांगतात की कायद्याचा अभ्यास असल्यामुळे अधिकारीसुद्धा त्यांना जरा वचकून असतात. त्यामुळे अशा धमक्यांना घाबरण्याचं काहीच कारण नाही, हा त्यांचा मुख्य सल्ला आहे. त्यांच्या अनुभवानुसार टीकाकारांना गप्प करण्यासाठी एक ठरलेला पॅटर्न वापरला जातो. सगळ्यात आधी अधिकृत नोटिसा पाठवायच्या, त्यानंतर खोट्या पोलीस केसेसमध्ये अडकवायचं आणि मग त्या व्यक्तीला कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावून मानसिक त्रास द्यायचा. आणि हे काही हवेतले आरोप नाहीत. कराळे स्वतःची ठोस उदाहरणं देतात. जेव्हा त्यांनी शाळांच्या ऐवजी कुंभमेळ्याच्या निधीवर प्रश्न विचारला तेव्हा त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याची केस झाली. शेतकरी आंदोलनावेळी तर तब्बल 10 कलमांच्या अंतर्गत केसेस टाकल्या. आणि इतकंच नाही तर त्यांच्यावर हल्ला झाला, पण केस मात्र उलट त्यांच्यावरच दाखल झाली. फक्त हे वाक्य ऐका. यातून त्यांनी काय भोगलंय याचा अंदाज येतो. ते सांगतात की त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर त्यांच्यावर हल्ला झाला. त्याचे व्हिडिओ पुरावे पण आहेत, पण तरीही खोटा गुन्हा त्यांच्यावरच दाखल झाला आणि आजही ते कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. आता इथून पुढे प्रकरण फक्त कायदेशीर त्रासापुरतं मर्यादित राहत नाही. कराळे या धमक्यांना थेट भारतातल्या एका रक्तरंजित इतिहासाशी जोडतात आणि त्यामुळे हा विषय खूप गंभीर बनतो. ते खूप मोठा आणि गंभीर इशारा देतात. त्यांचं म्हणणं आहे की जे लोक तुमच्या विचारांनी लढू शकत नाहीत, ते तुमच्या विरोधात हिंसेचा वापर करतात. आणि हा इशारा देताना ते काही नावं घेतात. गौरी लंकेश, गोविंद पानसरे, M कलबुर्गी आणि नरेंद्र दाभोलकर. ही नावं ऐकल्यावरच या प्रकरणाचं गांभीर्य कितीतरी पटीने वाढतं. त्यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आहे. ते थेट आरोप करतात की ज्यांना वैचारिक वाद झेपत नाही ते सत्य बोलणाऱ्या लोकांचा दाभोलकर किंवा पानसरे करतात आणि मग त्यांचे मारेकरी कधीच सापडत नाहीत. हा एक प्रचंड गंभीर आरोप आहे. पण या सगळ्या धमक्या आणि भीतीच्या वातावरणात एक खूप मोठी ताकद आहे जी बोलणाऱ्यांच्या मागे उभी राहते. एक कायदेशीर ढाल, आणि ती म्हणजे आपलं भारतीय संविधान. ही ताकद आहे संविधानाच्या कलम 19ची. हे कलम भारतातल्या प्रत्येक नागरिकाला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क देतं. म्हणजे सोशल मीडिया, लिखाण, कार्टून्स या कुठल्याही माध्यमातून आपले विचार मांडण्याचा हा एक मूलभूत हक्क आहे. आणि कराळे याच अधिकाराबद्दल अगदी थेट त्यांच्या रांगड्या भाषेत बोलतात. त्यांचं म्हणणं आहे, हा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही, कुणाच्या बापाची हिंमत नाहीये. हा आत्मविश्वास त्यांना आपलं संविधान देतं. मग प्रश्न येतो की हा विरोध करणारे नेमके आहेत तरी कोण? कराळे यांच्या मते हे 2 प्रकारचे लोक आहेत. एक, जे पैसे घेऊन ट्रोलिंग करतात, ज्यांना ते 40 पैशांचे ट्रोलर्स म्हणतात. आणि दुसरा गट आहे लाभार्थ्यांचा, म्हणजे सत्ताधारी पक्षाकडून फायदा मिळवणारे लोक जे प्रत्येक टीकाकाराला आपला शत्रू मानतात. बरं, हे सगळं विश्लेषण केल्यानंतर कराळे फक्त धोके दाखवून थांबत नाहीत. ते यावर एक उपाय सुचवतात, एक मार्ग दाखवतात आणि लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करतात.
यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ देतात. फडणवीस म्हणाले होते की सोशल मीडियातून होणारी बदनामी रोखण्यासाठी कायद्यात बदल करण्यावर विचार सुरू आहे आणि त्यासाठी एक समिती नेमली जाईल. आता हे वक्तव्य ऐकून कराळे एक मोठी शंका उपस्थित करतात. ते विचारतात की ही समिती नेमण्यामागे आणि कायद्यात बदल करण्यामागे अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उरलेला शेवटचा प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया बंद करण्याचा डाव तर नाही ना? त्यांना ही भीती का वाटते? कारण त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मुख्य प्रवाहातील मीडिया तर विकला गेलाय. आता सरकारचं पुढचं लक्ष सोशल मीडियावरचे स्वतंत्र आवाज आहेत. त्यांना भीती आहे की त्यांचे, साळेंचे किंवा पाटलांचे चॅनल्स कधीही बंद केले जाऊ शकतात. आणि म्हणूनच या सगळ्याच्या शेवटी ते महाराष्ट्राच्या जनतेला एक कळकळीचं आवाहन करतात. ते म्हणतात, जो कोणी तुमचे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतोय त्याच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभं राहा. आणि शेवटी हा एकच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी उरतो की जर अशा धमक्या देऊन, कायदेशीर केसेसमध्ये अडकून विरोधाचा प्रत्येक आवाज दाबला गेला तर मग सामान्य लोकांचे प्रश्न कोण आणि कुठे मांडणार? यावर विचार करणं खूप